नमस्कार बीएलओ मित्रांनो. एस-आय-आर 2026 मध्ये आपल्याला इन्युमरेशन फॉर्म जे गणनापत्र आहे ते मतदारानं कसं भरावं किंवा बीएलओ यांनी ते इन्युमरेशन फॉर्म कसा भरावा, कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे आणि कोणत्या रकान्यामध्ये कोणती माहिती भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एस-आय-आर बाबतचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेअर देखील करायचा आहे आणि सोबतच लाईक देखील करायचा आहे. सर्वप्रथम आपण जो इन्युमरेशन फॉर्म आहे तो कसा आहे याबाबत थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. अशा पद्धतीचा इन्युमरेशन फॉर्म आपल्याला पाहायला भेटेल, जो फ्रंट साईड आणि बॅक साईड ह्या दोन्ही बाजूने प्रिंट असणार आहे. फ्रंट साईडला आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि बॅक साईडला आपल्याला काही गाईडलाईन्स किंवा काही सूचना देखील प्रिंट असू शकतात. काही ठिकाणी असतील किंवा नसतील हेही सांगता येणार नाही, परंतु ही जी मुख्य बाजू जी आहे ती अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. चला तर आपण या संपूर्ण फॉर्मचं विश्लेषण आपण पाहूयात. अशा पद्धतीचा जो इन्युमरेशन फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो तुम्हाला प्राप्त होईल. बीएलओ यांनी हा फॉर्म एका मतदारासाठी 2 प्रतीमध्ये, एका व्यक्तीसाठी 2 प्रती येणार आहेत. त्यातली एक प्रत आपल्याला मतदाराला द्यायची आहे आणि दुसरी प्रत भरून आपल्याला त्यावर त्या मतदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे. ही सर्व माहिती भरून आपण स्क्रीनवर पाहत असल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी इन्युमरेशन फॉर्म दिसेल, ज्यामध्ये नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ बीएलओचं नाव आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपल्याला दिसेल. प्रायव्हर्सीमुळे मी या ठिकाणी तो हाईड किंवा लपवलेला आहे. त्यानंतर इथे मतदाराचं नाव, ज्या मतदाराचं इन्युमरेशन फॉर्म आपल्याला द्यायचा आहे त्या मतदाराचं नाव या ठिकाणी दिसेल, त्याचा ओळखपत्र क्रमांक, पत्ता या सगळ्या बाबी या रकान्यामध्ये तुम्हाला दिसतील. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला त्याचा अनुक्रमांक, भाग क्रमांक आणि विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर त्याच्या शेजारच्या रकान्यामध्ये जो QR कोड स्कॅनर आहे तो QR या ठिकाणी तुम्हाला या रकान्यामध्ये दिसतोय आणि सध्याच्या मतदार यादीमध्ये त्याचा असलेला फोटो तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे, त्या मतदाराला हा फॉर्म द्यायचा आहे आणि दिल्यानंतर त्याच्याकडून ही सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आणखी एक जागा दिलेली आहे, एक रकाना दिलेला आहे, ज्यामध्ये मतदाराचा सध्याचा जो फोटो आहे तो आपल्याला या ठिकाणी पासपोर्ट साईज घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी चिकटवायचा आहे. या ठिकाणी फोटो चिकटवायचा आहे, त्याला स्टेपलिंग करायचं नाहीये किंवा इतर अन्य कुठल्या मार्गाने त्याला चिकटवायचा नाहीये. त्याला व्यवस्थित ग्लूनं चिकटवायचा आहे. फेविकॉलचा यूज करून त्याला व्यवस्थित पद्धतीने इथे चिकटवायचा आहे. कारण हा जो फॉर्म आहे हा अस्पष्ट म्हणा किंवा त्यावर खाडाखोडा असेल तर अशा पद्धतीचा फॉर्म आपल्याला अपलोड करायचा नाही. फॉर्म हा एकदम सुंदर, स्वच्छ दिसेल असाच असला पाहिजे, त्यावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड नसावी. त्यानंतर इथे 2 रकान्यामध्ये हा एक रकाना दिलेला आहे आणि हा एक रकाना दिलेला आहे. अशा 2 भागामध्ये ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. यामध्ये मागील एस-आय-आरच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. आता हा जो एवढा जो तपशील आहे, या तपशिलामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीचं नाव, ज्या मतदाराचं फॉर्म आपण घेतलाय भरण्यासाठी, त्या मतदाराचं मागील एस-आय-आर मध्ये जर नाव असेल, अर्थात 2002 चा जो एस-आय-आर झाला त्याच्यामध्ये जर त्याचं नाव असेल तर त्या मतदाराचं नाव, त्याचं स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचंय. त्याचा मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असेल तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. मतदाराच्या नातेवाईकाचं नाव म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव या ठिकाणी येणार आहे. त्याचं नातं काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे, वडील आहेत म्हणून. त्यानंतर इथे जिल्हा लिहायचा आहे, राज्य लिहायचं आहे आणि मतदारसंघाचं नाव काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांक, त्याचा मागील एस-आय-आर मधील यादी भाग क्रमांक आणि मागील एस-आय-आर मधील अनुक्रमांक हा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. आता जर मतदाराला ही माहिती मिळत नसेल किंवा त्याला ही माहिती माहीत नसेल तर या ठिकाणी बीएलओचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. मतदारांनी याच्यावर कॉन्टॅक्ट करून तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे किंवा आपण यापूर्वी मागील 3-4 महिन्यापासून जे मॅपिंग केलेलं आहे त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे असणार आहे आणि ते कसं शोधायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपण कोणत्या व्यक्तीचं मॅपिंग कशा पद्धतीनं केलेलं आहे, त्याची डिटेल्स कशी काढायची याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी
थोड्या वेळापूर्वी चॅनलवर अपलोड केलेला आहे. कोणी पाहिलं नसेल तर त्या ठिकाणावरून आपण ही माहिती घेऊ शकता आणि त्या मतदाराला त्याचा संघ क्रमांक किंवा यादी भाग क्रमांक अनुक्रमांक कोणता आहे तो या ठिकाणी आपण फिलअप करू शकता. आता जर या पद्धतीनं इथं मागील SIR मधील त्या व्यक्तीची स्वतःची माहिती जर उपलब्ध असेल, अर्थातच ती व्यक्ती 40+ या वयोगटातली असणार आहे आणि त्याची स्वतःची माहिती जर उपलब्ध असेल तर आणि तरच हा रकाना आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आता त्याच्या शेजारच्या रकान्याकडे आपण जाऊयात. इथे काय सांगितलंय, वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आता उदाहरणार्थ ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव मागील SIR मध्ये नाही. मग आता ज्याचं नाव मागील SIR मध्ये नाही म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे, यापूर्वी त्याचा जो कोणी प्रोजनी असेल, तो ज्याचा प्रोजनी असेल त्याची डिटेल्स, त्याची माहिती आपण मॅपिंग मध्ये भरलेली आहे. मग समजा हा जो व्यक्ती आहे त्याचे वडील मागील SIR मध्ये आहे किंवा त्याची आई मागील SIR मध्ये आहे किंवा त्याचे आजी किंवा आजोबा, या 4 व्यक्तींपैकी ज्या व्यक्तीची डिटेल्स आपल्याला मिळालेली आहे ती माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. उदाहरणार्थ ह्या व्यक्तीचे वडील मागील SIR मध्ये आहेत म्हणून इथे जे नाव आहे ते नाव आपल्याला त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी डेमोसाठी मी असं एक नाव या ठिकाणी टाकलेलं आहे. आता त्या व्यक्तीचं म्हणजे त्याचे जे वडील आहेत त्याच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. त्या वडिलांचा ओळखपत्र क्रमांक जर उपलब्ध असेल, पहा पूर्वी MT असं काहीतरी स्लॅश अशी सिरीज होती, जर त्यावेळेस जे सिरीज तुम्हाला जर मिळालं किंवा आपण ECI नेटवरनं मागील SIR मध्ये जर शोधून आपल्याला जर ही डिटेल मिळाली किंवा आपल्याला 2002च्या याद्या पण दिलेल्या आहेत, त्या यादीमध्ये जर असा अनुक्रमांक जर उपलब्ध असेल तर तो लिहायचा आहे. जर तो उपलब्ध नसेल तर तो मॅन्डेटरी देखील नाहीये, तो भरलाच पाहिजे अशी आवश्यकता नाहीये. उपलब्ध असेल तर तो भरायचा आहे. त्यानंतर नातेवाईकाचं नाव, आता या ठिकाणी वडिलांचं नाव लिहिलंय तर त्यांच्या वडिलांचं नाव आणखी या ठिकाणी येणार आहे. जर आईचं नाव लिहिलं, आता महिलाचं नाव लिहित असाल तर आपल्याला या ठिकाणी महिलांच्या बाबतीत आपण ह्या पुरुष वडील असतील तर त्यांचं कसं भरायचं हे आपण सगळ्यात पहिलं माहिती पाहूया. आता या ठिकाणी यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि मतदाराचं काय नातं आहे ते नातं या ठिकाणी टाकायचं आहे. आता आपण वडील घेतले तर आपण वडील म्हणून इथे टाकणार आहे, फादर म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर इथे जो त्या मतदाराचा मागील SIR मध्ये जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एका जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे. राज्य जे काय असेल हे राज्य देखील वेगळं असू शकतं. दुसऱ्या राज्यातीलही मतदार त्या व्यक्तीचे मागील SIR मध्ये ते वडील दुसऱ्या राज्यात देखील असू शकतात किंवा भारतात कुठेही असू शकतात. तो डिटेल्स त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मतदारसंघाचं नाव आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर मागील SIR मधली डिटेल्स म्हणजे त्याचा मतदारसंघ क्रमांक किती होता तो इथे टाकायचा आहे, त्याचा यादी भाग क्रमांक किती होता तो इथे टाकायचा आहे आणि त्या यादीतील अनुक्रमांक किती होता तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आता यानंतर ह्या 2 कॉलम मध्येच आपल्याला जर तो स्वतः असेल तर तो इथे भरायचा आहे आणि तो जर कोणाचा तरी प्रोजनी असेल तर ज्याचं प्रोजनी आपण करतोय त्या व्यक्तीची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. ही गोष्ट इथे समजून घ्या. या 2 रकान्यामध्ये भरल्यानंतर या दोन्ही रकान्यांमध्ये जी माहिती तुम्ही भराल त्याच्यासाठी ही जे खालील जो तक्ता आहे हा जो तक्ता हा दोघांसाठी कॉमन तक्ता आहे. आता इथे जन्मतारीख जी आहे ती मतदाराची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आधार क्रमांक हा ऐच्छिक आहे, मतदारानं जर दिला तर तो टाका, नाही उपलब्ध नसेल तर तो ऐच्छिक आहे, मॅन्डेटरी नाही भरला तरी चालेल, असेल तर आपल्याला या ठिकाणी तो इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर मतदाराचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो स्वतः यूज करत असलेला मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर वडिलांचं किंवा पालकाचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, मतदाराच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्या वडिलांचा इपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, मतदान ओळखपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे, त्याच्या आईचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि आईचं ओळखपत्र क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे. आता पती किंवा पत्नी इथे लागू होणार नाही या केसमध्ये. आपण पती आणि पत्नीचा फॉर्म भरत असताना त्याची गोष्ट ही आपण पुढच्या सेशनमध्ये घेतोय. आता हा सगळा फॉर्म या उदाहरणासाठी पूर्ण झालेला आहे आणि ही सगळी माहिती भरून आपल्याला इथे मतदाराचा किंवा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याची सही किंवा
डाव्या अंगठ्याचा ठसा तारखेसह घ्यायचा आहे आणि त्याचं नातेसंबंध देखील इथे नमूद करायचा आहे. ज्याची सही तो जर तो मतदार स्वतः उपलब्ध असेल तर तो आपल्याला स्वतः इथे सही देईल आणि तारखेसह तो सही करेल. परंतु मतदार कुठेतरी बाहेर शिक्षणासाठी आहे, नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी आहे, तर कुटुंबातील जी प्रौढ व्यक्ती आहे किंवा कुटुंब प्रमुख जे आहेत त्यांचं सही आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि ते मतदाराचे कोण आहेत त्याचा नातेसंबंध इथे उल्लेख करायचा आहे आणि तारखेसह या ठिकाणी सही आपल्याला घ्यायची आहे आणि सर्वात खाली आपल्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांची सही या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची खाडाखोड या फॉर्म मध्ये नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता समजा उदाहरणार्थ आपण एका महिलेचा फॉर्म या ठिकाणी भरतोय. आता महिला मतदार जर ती 2002 मध्ये असेल तर तिच्या 2002 चा तपशील आपल्याला या ठिकाणी जसं आपण ज्याची 2002 ची डिटेल्स मागील SIR ची डिटेल्स असेल तर ते आपण इथे भरू शकतो. परंतु त्या महिलेचा लग्न होऊन आलेली जी महिला आहे ती महिला 2002 च्या SIR मध्ये नाहीये. तर आपण अशा वेळी ती कोणाची प्रोजेनी आहे म्हणजे तिचे वडील हे वडिलांची ती प्रोजेनी आहे. त्यामुळे आपल्याला तिच्या वडिलांची माहिती इथे या रकान्यामध्ये भरायची आहे. म्हणून सुरुवातीला तिच्या वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तिच्या वडिलांचं इपिक नंबर जर उपलब्ध असेल मागील SIR मधलं तर तो इथे टाकायचा आहे. तिच्या वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर नातेसंबंध काय आहे ते तिचे वडील आहे. जर तिचे वडील असतील तर वडील, आई असेल तर आई, आजी, आजोबा यापैकी योग्य माणसाची ज्या व्यक्तीचं इथं नाव टाकताय तर या 4 रिलेशन पैकी तुम्हाला योग्य रिलेशन या ठिकाणी निवडायचं आहे किंवा लिहायचं आहे. आता त्यानंतर तो जो जिल्हा आहे, राज्य आहे आणि मतदारसंघाचं नाव आहे, मागील SIR चा त्यांचा नंबर, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेम इतर मध्ये आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे मतदाराची, आधार नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, त्या वडिलांचं नाव असेल, त्यांचा इपिक नंबर, आईचं नाव, आईचा इपिक नंबर अशा पद्धतीने आपल्याला इथं माहिती भरून घ्यायची आहे. आता जर त्या महिलेची माहिती मागील SIR मध्ये आहे म्हणून आपण काय करतोय तिच्या पतीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकता येऊ शकतं. इथं तिच्या पतीचं नाव टाका आणि इथे त्या पतीच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तिची सही इथे घ्यायची आहे आणि इथे BLO यांची सही असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म खाडाखोड न करता व्यवस्थित घ्यायचा आहे. फोटोच्या बाबतीत जर फोटो उपलब्ध नसेल तर आपण ऍप मध्ये समक्ष त्या मतदाराचा फोटो जर तो समक्ष प्रेझेंट असेल, उपलब्ध असेल तर आपण मोबाईल मध्ये देखील त्याचा फोटो डायरेक्ट काढू शकतो. जर तो उपलब्ध नसेल तर तो इथे चिकटवला नाही तरी चालेल, परंतु ऍप्लिकेशन मध्ये बाकी तुम्हाला तो फोटो घ्यावा लागणार आहे. याची नोंद या ठिकाणी तुम्ही घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हा फॉर्म QR करून ह्या QR फॉर्म पूर्ण झाल्यानंतर हा QR स्कॅन करून तुम्हाला हा डिजिटाइज करायचा आहे आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया आपण SIR च्या सिरीज मधला पहिलाच व्हिडिओ आपण डिजिटायझेशन कसं करायचं या बाबतीत आपण ऑलरेडी तो व्हिडिओ केलेला आहे. चॅनलवर तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण SIR चे संपूर्ण व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप जसे जसे अपडेट्स येतील त्या पद्धतीने आपण घेणार आहोत आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ सर्व बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे. धन्यवाद.